नमस्कार. आजच्या व्हिडिओत आपण प्रत्येक मुलाला आवडणारे चीज कॉर्न बॉल्स बनवणार आहोत. इथे हे बॉल्स जेवढे स्वादिष्ट दिसत आहेत तेवढेच हे बनवण्यासाठी देखील अगदी सोपे आहे. तरी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी गॅस सुरू करून त्यावर एक कढई ठेवली आहे व त्यात पाणी उकळत ठेवलं आहे. पाणी उकळलं की त्यात आपल्याला 1 वाटी कॉर्न घालून घ्यायचे आहे व त्यात अगदी थोडंसं चवीला मीठ घालायचं आहे. मिठामुळे स्वीट कॉर्नला छान अशी टेस्ट येते. आता हे साधारण 2 ते 3 मिनिट आपल्याला हे कॉर्न उकळून घ्यायचे आहे. कॉर्न हे अगदी सॉफ्ट असतात त्यामुळे लगेच उकळले जातात. आता कॉर्न उकळून झाले की अशा पद्धतीने चाळणीत घालून त्याला छान असं पाणी ड्रेन करून घ्यायचं आहे व थंड करून घ्यायचं आहे. आता कॉर्न थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढील तयारी करूयात. इथे मी अगदी छोट्या आकाराचे 6 ते 7 बटाटे घेतले आहे. तुम्ही मोठे बटाटे घेणार असले तर 2 ते 3 घ्या किंवा तुमच्या गरजेनुसार घेऊ शकतात. आता बटाटा हा छान असा थंड घेतला आहे, सोलून घेतला आहे. बटाटा छान असा बारीक करून घ्यायचा आहे. बटाटा तुम्ही किसणीने किसून देखील घेऊ शकतात. त्यानंतर बारीक केलेल्या बटाट्यात इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेतला आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकतात. त्यानंतर इथे मी ब्रेड क्रम्स घेतले आहे. आता हे ब्रेड क्रम्स मी घरीच केले आहे. आपण ज्यावेळेस सँडविच बनवतो त्याचे काठ काढतो तर तेच काठ सुकवून इथे मी घरच्या घरी हे ब्रेड क्रम्स तयार केले आहे. तुम्ही बाजारातून विकत देखील आणून घालू शकतात. इथे मी साधारण 2 ते 3 चमचे ब्रेड क्रम्स घातले आहे. त्यानंतर चवीला अगदी थोडंसं मीठ घातलं आहे. आता मीठ हे आपल्याला प्रत्येक आवरणात किंवा मधल्या सारणात घालायचं आहे त्यामुळे मीठ हे घालताना बेताचंच घाला. आता अशा पद्धतीने घट्ट असा याचा गोळा तयार करून घेतला आहे. तुम्ही बघू शकतात अगदी असं घट्ट आपण हे मळून घेतलं आहे. आता या ठिकाणी कॉर्न देखील आपले छान असे थंड झाले आहे. ते आपल्याला अगदी मिक्सरला ओबडधोबड अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे. खूप बारीक न करता तुम्ही इथे बघू शकतात थोडे आपले कॉर्नचे दाणे तसेच तुम्हाला दिसत असतील. अगदी ओबडधोबड हे वाटून घेतलं आहे. आता यात आपल्याला अर्धा चमचा ऑरेगनो घालून घ्यायचा आहे किंवा मिक्सअप घालून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे चवीनुसार मी चिली फ्लेक्स घातला आहे. याच्याऐवजी तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरची देखील घालू शकतात. त्यानंतर अगदी थोडंसं चवीला मीठ घातलं आहे. पण कॉर्न ज्या वेळेस उकळून घेतलं त्यावेळेस देखील अगदी हलकंसं थोडंसं मीठ घातलं आहे. त्यामुळे यात देखील मीठ हे आपल्याला जपून अगदी थोडंसंच घालायचं आहे. आता सर्व जिन्नस घातल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यात जेवढं हवं तेवढं चीज किसून घालायचं आहे. जेवढं चीज तुम्ही यात घालाल तेवढे आपले चीज कॉर्न बॉल्स हे छान असे तयार होतील. आता उरलेले चीजचे अशा पद्धतीने छोटे छोटे क्यूब मी इथे करून ठेवलं आहे. आता त्यानंतर आपल्याला एका वाटीत साधारण 2 ते 3 चमचे इथे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे व अगदी थोडंसं पाणी घालून याची छान अशी पातळ स्लरी आपल्याला करून घ्यायची आहे. आता ही आपल्याला पुढे वापरायची आहे. कशी वापरायची ते आपण पुढे बघूया. तर एका बाउलमध्ये इथे मी 2 ते 3 चमचे ब्रेड क्रम्स घेतले आहे. आता तुमच्याकडे ब्रेड क्रम्स कमी असतील किंवा तुम्हाला ते वापरायचे नसतील तर तुम्ही ऐवजी पोह्यांचा चुरा मिक्सरला फिरवून घेऊ शकतात किंवा बारीक रवा देखील घेऊ शकतात. आता इथे सर्व जिन्नस मी तयार करून घेतलेले समोर घेतले आहे व आता जे आपण बटाट्याचं मिक्सचर तयार केलं होतं त्याचं अशा पद्धतीने हातावर गोळी घेऊन छान अशी पारी करून घ्यायची आहे. अंगठ्याच्या व बोटांच्या साह्याने अशा पद्धतीने मी पारी करून घेतली आहे. आता हे बटाट्याचं मिश्रण अगदी सॉफ्ट असतं, ते थोडंसं चिरू शकतं तर काही हरकत नाही. तुम्ही अशा पद्धतीने हातावर घेऊन त्यात कॉर्नचं सारण भरायचं आहे. त्यानंतर मधोमध इथे मी चीजची क्यूब ठेवला आहे व अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता सर्व बाजू आपल्याला बंद करायच्या आहेत व आपण लाडू वळतो त्या पद्धतीने याचा गोल असा गरगरीत गोळा तयार करून घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे. बटाटा हा अगदी सॉफ्ट असतो त्यामुळे कुठेही हा असा तुटत नाही किंवा क्रॅक जात नाही. अगदी गोल गुळगुळीत आपला हा बॉल बनून तयार होतो. आता हे कॉर्न तुम्हाला वरतून दिसत असतील पण ते ज्यावेळेस मी सारण भरलं ते हाताचंच लागलं आहे. कुठेही हा बॉल फुटलेला नाही. आता तयार केलेल्या स्लरीत हा बॉल आपल्याला घालायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात सर्व बाजूने बुडवून घेतला आहे व लगेचच आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये हा बॉल घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण स्लरी लावल्यामुळे हे ब्रेड क्रम्स छान असे या बॉलला लागतात व छान असं आवरण यावर तयार होतं. आपण ज्या वेळेस हे चीज कॉर्न बॉल्स तळणार आहोत त्यामुळे अगदी छान असे या ब्रेड क्रम्समुळे छान क्रिस्पी तयार होतात. अशाच पद्धतीने आपण सर्व हे बॉल्स तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात अगदी सहज हे बॉल्स तयार होतात. तुम्ही आता वरील आवरण हे
तुमच्या आवडीप्रमाणे पातळ किंवा जाड करू शकतात. इथे मी मीडियम केलं आहे, खूप पातळही नाही व खूप जाडही नाही. अशा पद्धतीने यात सारण भरून नंतर थोडंसं चीज घातलं आहे व तुम्ही बघू शकतात अगदी अलगद हाताने आपल्याला छान असा याचा बॉल वळवून घ्यायचा आहे. मस्त असा गोल गरगरीत हा बॉल लगेचच तयार होतो व अशाच पद्धतीने आता सर्व आपण चीज कॉर्न बॉल्स हे तयार करून घेऊयात. तुम्ही बघू शकतात अगदी बनवण्यास झटपट हे बॉल्स तयार होतात, परंतु ज्यावेळेस आपण रेस्टॉरंटमध्ये जातो त्यावेळेस काही अधिक पटीने पैसे देऊन आपण हे खरेदी करतो. घरच्या घरी अगदी 100 रुपयाच्या आत हे सर्व फॅमिलीसाठी बॉल्स तयार होतात. हेच एवढेच बॉल आपण जे करत आहोत तेवढेच बॉल बाहेर रेस्टॉरंटमध्ये आपल्याला 400 ते 500 रुपये मोजावे लागतात. इथे बघू शकता छान असे चीज कॉर्न बॉल्स आपले तयार झाले आहेत. आता तुमच्याकडे वेळ असेल तर हे बॉल्स तुम्ही फ्रीजला साधारण अर्धा ते 1 तास सेट करून घ्या व नंतर तळा, किंवा वेळ नसेल तर लगेचच तुम्ही तळू शकता. तुमच्याकडे पार्टी असेल तर हे या लेव्हलपर्यंत किंवा या स्टेजपर्यंत हे बॉल्स तुम्ही तयार करायचे आहे. आदल्या दिवशी तयार करून फ्रीजरला डीप फ्रीज करून हे तुम्ही आदल्याच दिवशी पूर्वतयारी म्हणून करून ठेवू शकतात व ज्या दिवशी पार्टी असेल त्या दिवशी तळू शकतात. आता एका कढईत इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल हे छान असं कडकडीत गरम करायचं आहे व त्यानंतर आपल्याला गॅस हा मीडियम टू हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे. कुठेही गॅस कमी करू नका. कमी तेलावर तळले की हे जास्त तेल शोषतात व तेलकट होतात. अशा पद्धतीने मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे चीज कॉर्न बॉल्स छान असे तळून घ्यायचे आहे. अगदी काही मिनिटातच मस्त असे हे वरतून क्रिस्पी व आतून अगदी चीज असलेले हे बॉल्स तयार होतात. इथे बघू शकतात रंग अगदी छान आला आहे. मस्त असे गोल्डन रंगावर आपले चीज कॉर्न बॉल्स बनून तयार झाले आहे. बघायला जेवढे हे टेम्पटिंग दिसतात त्यापेक्षा भन्नाट हे खाण्यास लागतात. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडल्याशिवाय राहणार नाही व यानंतर तुम्ही कधीही रेस्टॉरंटमध्ये गेला तर याचे जास्त प्रमाणात पैसे तुम्ही मोजणार नाहीत याची गॅरंटी मी देते. अशा पद्धतीने घरच्या घरी अगदी झटपट हे चीज कॉर्न बॉल्स तयार होतात. आता एक बॉल आपण इथे फोडून बघितला आहे. तुम्ही बघू शकतात मस्त असं आतून चीज मेल्ट झाला आहे व मस्त वरतून हे क्रिस्पी झाले आहे. तुम्ही देखील हे रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्या घरातल्या सर्वांना खाण्यास द्या व मुलांना तर हे नक्कीच आवडतील याची गॅरंटी मी देते. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया छानशा एका व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद.